काय अर्थ त्या? अरे काय आहे अरे त्या? मी मीटिंगला नव्हतो, पण जेव्हा मला कळलं की नाही तेव्हा काळजाला अशी घरं पडली माझ्या. अहो आपण मातीतली माणसं म्हणून आपला असा अपमान करतात काय? हे असं दिसभर आपण मातीत राबतोय तेव्हा कुठे जाऊन शहरातल्या माणसाने खायला मिळते आणि आपलंच खाऊन आपलाच अपमान करते ही अंजली. कसं आहे हरिता त्या अंजलीला आपल्या गावची कदरच नाही. हा अहो किती बी केलं तर गावच्या बाहेरची ती गावची इज्जत कशी राखल? अहो माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं त्या राणा अंजलीनं. होय, आणि असला अपमान अजिबात सहन करून घ्यायची नाही 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 अरे त्या तुमचा तर लय मोठा अपमान केला तिनं. जरा नीट विचार करा. अरे माझ्या रेणूचं माझ्या मनाविरुद्ध लगीन लावून दिलं होतं त्या राणा अंजलीनं. अहो बापू कसा आहे? राणा आहे की नाही राणा, तो बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे, त्याचा काय बी दोष नाही व्हायच्यात. सगळं करते की नाही तीही अंजलीबाईच करते. गाव मेलं तर चालेल पण स्वतःची शिफारस काय बंद करणार नाही. होय होय, मीटिंग मध्ये त्यांना कुठे बोलल्या होत्या अंजली वहिनी. बघ ठीक आहे, ती असं का बोलली याचा विचार केलास का? विचार केलास? बाहेर ना आलेली बाई तिला आपली कणव कशाला येईल? हा मग ठरवा बाबा, म्हणजे बाहेर ना आलेली ही शिफारस बाई पाहिजे का तुमच्यातला मातीतला माननीय परेश पाटील पाहिजे ती? पण तू कुठे उभारला? बापू अरे सुरेखा ताई म्हणजे मीच की. सुरेखा ताईसनीच मत द्यायचं, कळलं काय? काय कळलं? सुरेखा ताईंनाच मतदान करायचं. बाहेरचा माणूस गावची लायकी काढतोय हे पटते का तुम्हाला? नाही ना व, तेव्हा मत द्यायचं ते आपल्या मातीतल्या संघर्ष पॅनेललाच. होय, अहो नाव मोठं जय किसान, पण त्याच पॅनलनं किसानांचा म्हणजे आपल्या शेतकऱ्यांचा अपमान केला हे ध्यानात ठेवा. आणि अंजली वहिनी गावाची वाट लावणार आहे, त्यांच्या नादाला अजिबात लागू नका. होय, अंजली वहिनीचं चुकलंच. अहो मग तेच सांगतोय आम्ही. नाना हो नाना, नाना नमस्कार. नमस्कार नमस्कार नमस्कार. म्हणजे ध्यानात ठेव बरं का, सुरेखा ताई म्हणजे मी आणि मी आपल्या गावचाच आहे. नाना हो ते अंजली कसे स्वतःच खरं करत्या बघितलं ना हो. अहो आपल्याच गावातल्या लोकांना अडाणी बोलली ती, ऐकलं ना हो? होय नाना, म्हणून मी काय म्हणालोय, हे बघा सरपंच पाहिजे तो आपला गावचाच पाहिजे. मला सांगा त्या मुंबईत आल्या माणसाने काय करणार आहे गाव आणि गावकी? म्हणून आपला गावगाडा जर नीट हाकायचा असेल की नाही तर गावाचा माणूसच सरपंच व्हायला पाहिजे. हे बाहेर ना आलेला हुकुमशा नको आपल्याला. हा पटतंय मला तुझं म्हणणं. हो पटतंय म्हणजे नानात सत्यच आहे ते. नाही मला मान्य आहे की मी काहीतरी वाईट वागला असेल, चुकीचं वागलो असेल, पण काय नाना, नाण्याला कसं छापाकाटा असतोय की नाही तसं माणूस चुकीचा बरोबर असतोच की. काहीतरी झालं की चुका झाल्यात माझ्याकडनं, नाही म्हणतच नाही आम्ही, पण आता मला काहीतरी चांगलं करायचा चान्स गावलाय तेवढा द्या मला. माझ्या डोसक्यात तू विचार घोळ. अहो नाना नुसतं घुळगू नका, फिक्स करा असं म्हणताय. हा बर बर चला येऊ काय मग? मग या 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 या. चला चला. काय बी म्हणा पप्प्या, अरे जादूची कांडी फिरवल्यागत अख्खं गाव आपल्या बाजूला करून घेतलंच की. अहो खटक्यावर बोट आणि जाग्यावर पलटीच. इलेक्शनचं वारच फिरवले की. यालाच राजकारण म्हणतात बाबांनो. अरे पक्का राजकारणी निघालास की तू. हा आहेच की मी. आपला इशे हार्ड आहे बापू. आता एकच टार्गेट, अंजलीला हरवायचं. गावाला अजून अंजलीच्या विरोधात भडकवायचं. गाव अजून पेटवायला पाहिजे त्या अंजलीच्या विरोधात, तरच नाव लावणार माननीय परेश पाटील. अब्बू वातावरण लय बिगड़े दे, पाऊस पडताय वाटतं. मेरे को ऐसाच लगता रे. आवर आवर जल्दी आना. हे क्या क्या हुआ? कशाचं? अरे कशाचं म्हणजे काय? बंदोबस्ताचं काय झालं? वय आबा निवन खात्यात फोन केलता. हा
साहेब करतो म्हणले. अरे मग तू असं तोंड पडून का बसला एवढी आनंदाची बातमी असताना? खुश व्हायला पाहिजे उलट तू. नाही का नाही? आता काय सांगू मर्दा, या समध्या प्रकरणात माझा ना अंजलीबाईचे खटका उडाले. क्या? मी त्यांचं ऐकलं नाही म्हणून त्या चिडल्यात माझ्यावर. आबांनी बी कान उघडणी केली, मग मी बी चिडलो. अंजलीबाई त्यांच्या आगेर बरोबर होत्या, पण समजा उलटच होत गेलं. अरे पण तू कशाला चिडून बोललास? अरे मी ते शेतकऱ्यांच्या बाजूने बोललो, पण ते जरा जादाच बोललो मी. त्या सकाळच्याला माझ्याशी बोलायला बी आल्या होत्या, तो बी तुटक तुटक बोललो मी. रागात म्हण पाहिजे तर. अरे पगले, नवरा बायको म्हटल्यावर हे ऐसा चलतंय हा, नाही तर नुसतं गड्ड 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 येडा कुठला. तसं नाही अब्बू, मी असं अंजलीबाईंच्याकडे कधी बी बोललो नाही हो. त्यास लय वाईट वाटलंच ना. अरे आपलं माणूस बोलल्यावरच वाईट वाटते. परक माणूस कोण बोललं असतं तर काय वाईट वाटलं असतं? हेच आपल्या माणसाला वाईट वाटण्यासारखं बोलणं म्हणजे चुकीचं नाही का? एकदा मनातलं बोलून मोकळं झालं का नाही की ते लई चांगलं असतंय. मनातला एकदा राग बाहेर गेला की आदमी का दिल कैसा एकदम साफ होतंय. आता तू परत गेल्यावर नीट बोलाय मोकळा परत, काय का नाही? वय परत गेल्यावर नीटच बोलणार आहे मी, पण असा हटवाजीपणा चांगला नाही हे समजायला नको का त्यासनी? गावातली माणसं नाही तर दुखावतील. होय, इलेक्शनच्या टायमाला असं होणं अजिबात चालणार नाही, नाही तर उगल लय महागात पडायचं बघ. आता जसं वातावरण आहे तसंच राहिलं तर अंजली वहिनीच निवडून येणार. उग माणसांची मनं दुखवली तर काय सांगता येत नाही. अरे कांदा आणि टमाट्यावरून सरकार पाडणारी आपली जनता आहे, तेव्हा आता जरा जपून सगळं पाऊल उचललं पाहिजे. अरे मला बी हेच बी आहे, एका रात्रीत माणसाची मनं फिरतील. जी माणसं आज आपल्या पाठीशी उभे आहेत तीच आपल्या विरोधात उभं राहतील. ये देख राणा, तू एक काम कर, तू अंजली को समजावून सांग. पर कैसा मालूम आहे का, एकदम गोड भाषेत. हा होय, घरला गेल्यावर सांगतो. नाही म्हणजे सांगायलाच पाहिजे. तर आपलीच लोक विरोधात उभी राहिली तर मग कसं जिंकणार अंजलीबाई? अंजली वहिनीने जमाई तर सांगितले, पण हे मला प्रचार बिचार काय नको वाटायला लागलाय. मला बी समदा गाव चिडला अंजलीताईंवरती आणि आता मला प्रचार करायचं. अहो करण्यासारखं राहिलं का आता? अख्खं गाव नाराज आहे अंजली वहिनींवर. वय तर आता काय व्हायचं आपल्या जय किसान पॅनलचं? आता तर दारादारात जायला लाजच वाटायला बाई. तर काय, गावाची काळजी फक्त आपलं पॅनल करणार असा प्रचार केलाय आपण, आणि आता आपणच गावाच्या विरोधात गेलोय. आपण नाही, अंजली वहिनी. आता अंजली वहिनी काय आणि आपण काय एकच की? एक नाही, तसं म्हटलं तर गाव बी आपल्याला दारात उभं करून घेणार नाही. हो ना, आता आपणच एक नाही म्हटलं तर अंजली त्यांचा प्रचार कोण करणार? आता अंजली वहिनींचा प्रचार करून काय हाती लागणार आहे काय? होय, आपण हे इलेक्शन तेव्हा चाललोय जेव्हा अंजली वहिनी गावाच्या विरोधात गेल्या. अंजली त्यांचं बोलणं चुकलं असेल, पण म्हणून लगेच साथ कशी सोडायची? आता साथ देऊन तरी काय फायदा, जिंकणार आहेत थोडंच. होय होय, उगा आबरू जाण्यापेक्षा आपण अंजली वहिनीशी माघार घ्यायला हव्या. अंजली वहिनी अशा हार म्हणणाऱ्यातल्या नाही, त्या अजिबात माघार घेणार नाही. मग आपण सगळे घेऊया. आता अंजली वहिनींचंच काय खरं नाही तर आपलं काय चालणार? होय, मी बी तेच म्हणतोय. उगा गावकऱ्या संकट वाकडे घेण्यापेक्षा आपण माघार घेतलेलीच बरी. काय रे? बरोबर आहे, बरोबर आहे. हा, हे चांगलंय. खरं तर हारण्याची भ्या नाही, पण आपण अंजली ताईची साथ देतोय असं बी वाटाय नको. होय, पण हा निर्णय सगळ्यांचा पक्का नव्ह. हा, ए पक्का 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 पक्का. पक्का. पण मी काय म्हणतोय, आपण समधी माघार घेणार आहे हे अंजली ताईसनी कुणीतरी सांगायला पाहिजेच की. तुम्ही सांगा की.
हा मी नाही सांगणार, नाही बाई. अहो तुमची चांगली घसट आहे ना अंजली वहिनी संगत. अहो म्हणूनच अवघड जाणार आहे. त्यापेक्षा तुम्हीच सांगा की. मी नाही दुर्बा मावशी तुम्ही सांगा की. अहो मला आणि कशाला पुढे घालताय? जर सांगायचं झालं तर आपण सगळ्यांनीच सांगूया. अहो पहिलं कोणीतरी सांगायला पाहिजे का नको? त्यापेक्षा तुम्ही सांगा, आम्ही सूर मिसळतो काय रे? हो तुम्ही सांगा 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 हो. अंजली वहिनी आल्या, अंजली वहिनी आल्या. अरे वा, आज माझ्या आधीच सगळेजण जमलाय. हो चांगलंय. आजपासून आपण आपला प्रचार परत सुरू करूया, तोही नव्या उमेदीनं. हा शेवटचे 4च दिवस बाकी आहेत आता. अवधूत भाऊजी नाही आले. त्याला काहीतरी काम आहे म्हणलं तो. का? त्यांना प्रचाराचं सांगितलं नाही म्हणून तर त्यानं काम काढलं. म्हणजे? ते म्हणजे आज त्यासनी येळ नाही प्रचारासाठी असं म्हणत होते. ठीक आहे, आज नाही तर उद्या येतील ते. चला आता सगळ्यांना आपला वचननामा परत आठवून द्यायची गरज आहे. वहिनी मला वाटतं आज प्रचार नाही केला तर चालेल. सूरज भाऊजी हेच सांगत होते. तुम्ही सगळ्यांनी परस्पर मिळून ठरवलंय का हे? अहो नाही नाही, ते गावकरी समजी चिडल्यात नव्हा आपल्यावर म्हणून. आता प्रचाराला जाणं काय बरोबर नाही आणि गेलो तर त्याचा काही उपयोग होणार नाही. गावकरी लय नाराज आहेत. अहो तोच तर राग घालवायला पाहिजे ना, आणि त्यासाठीच प्रचार करायला पाहिजे. चला आपण सगळ्यांना नीट समजावून सांगूया. चला चला. अहो चला. गावकरी नाराज व्हावेत म्हणून नव्हते बोलले. माझा हेतू साफ होता. हे आपण समजावून सांगितल्याशिवाय कसं समजेल सगळ्यांना? त्यासाठी आपण प्रचार केला पाहिजे. चला चला प्रचार करूया. चला. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. होय, माझं बी गिरणीत ध्यान नाही आणि बायको लय वाढायला लागल्या. आम्ही बी येत नाही. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही सूरज भाऊजी यायला नाही म्हणताय. ठीक आहे, तुम्हाला कोणालाच माझी साथ द्यायची इच्छा नसेल तर काही अडचण नाही. मी एकटी करीन प्रचार. अंजली ताई, अव तसं नाही. अंजली ताई, काकी नमस्कार. अंजली, ए अंजू, बाबा एवढ्या उन्हात कुठे निघालीस? प्रचाराला. निवडणूक जवळ आली ना. एकटीच? तुझं पॅनल कुठे आहे? हो, ते काय झालं, मागचे काही दिवस प्रचाराची धामधूम होती ना, मग सगळ्यांची कामं राहिली आहेत म्हणून मी एकटीच निघाले. अगं शेवटचे 4-5 दिवस राहिले आहेत आणि आता कसली कामं? आणि तुझा धीर पण नाही आला? चल आपण मस्तपैकी लिंबू सरबत पिऊया. चल ग चल. दादा 2 लिंबू सरबत द्या. अंजली, तुझे सहकारी तुझ्यावर नाराज झाले असतील, आपण एकदा का नाराजी दूर झाली ना की येतील सगळे तुझ्यासोबत. मला नाही वाटत. अंजली,
तू धीर सोडू नको. हे बघ, चांगलं काम करणाऱ्यांना ना सुरुवातीला असाच विरोध होतो, पण लोकांच्या लक्षात एकदा खरं काय ते आलं की ते येतात सोबत. हे बघ, तुला आठवतंय का बघ, लहानपणी एकदा खेळताना मैत्रिणींनी मैदानात कचरा टाकला म्हणून तू त्यांना ओरडली होतीस. मग चिडून त्या तुझ्याशी बोलायच्या बंद झाल्या, पण तू धीर सोडला नाही. तुझं तू खेळत राहिलीस. जमेल तेवढं एकटी मैदान साफ करत राहिलीस. मग हळूहळू मैत्रिणींच्या लक्षात आपली चूक आली आणि त्याही तुझ्या मदतीला आल्या. पुन्हा खेळ सुरू. आठवतंय ना? हो. हा दादा, सरबत दे. घे. हे बघ, तुझं मन स्वच्छ आहे ना, मग तू तुझं काम करत राहा. आज ना उद्या लोकांच्या लक्षात तुझा खरेपणा येईल. मी माझ्या मुलीला लढायला शिकवते, रडायला नाही. हो बाबा, मी एकटीनं प्रयत्न करत राहीन. तुम्ही सांगितलेलं लक्षात ठेवीन. गुड. चल घे. नमस्कार राणा. मला माहितीये तुम्ही सगळेजण माझ्यावर रागवलाय, पण आता रानडुकरांचा प्रश्न मिटलाय. साहेबांनी मिटवलाय. हो, पण मी म्हणत होते तसाच मिटवला. मी जे बोलत होते ते अगदी खरं होतं. गावकऱ्यांचं नुकसान व्हावं असं माझ्या मनात नव्हतं. आता तुमच्या मनात काय आहे या आम्हाला कसं कळणार? मी काय मला आज ओळखताय का? तेच तर. 3 वर्ष होत आली गावात येऊन, तरी सुद्धा तुम्ही आमचा विचार केला नाहीत. अहो, मी विचार केला म्हणून तर विरोध केला. ठीक आहे, जे झालं ते झालं, त्या सोडून विषय. हा, माझंही तेच म्हणणं आहे. जे झालं ते झालं, पण आता जी निवडणूक आहे ना ती सगळ्यांनी मिळून आपण मला मळ्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. हरितात्या, मला तुमच्याशी बोलायचं होतं. अहो, आम्ही अडाणी माणसं, आम्हाला तुमच्याशी काय बोलायचं नाही. अहो, तुमचा राग अजून गेला नाहीये का? अहो, तुम्ही हुशार माणसं, तुमच्यावर आम्ही कशाला राग धरू? हो, असं कशाला बोलताय तुम्ही? माझं ऐकून तरी घ्या. वहिनी, दौलतवाडीत कुणाला डोकंच नाही, तेव्हा तुमचं सांगणं समजणार कुणाला? अहो, तेव्हा गप आम्ही आमच्या कामाला जातो. चला हरितात्या. अहो, ऐक. नमस्कार आजी. हा, बोल बाई. कशा आहात? तुला काय फरक पडणार आहे? असं का बोलताय? मग आणि कसं बोलू? मी आपुलकीनं विचारलं तुम्हाला. सगळ्या गावाच्या विरोधात गेलीस, तेव्हा कुठे गेली तुझी आपुलकी? नुसता इलेक्शनचा बाजार. तुला कळणार नाहीत आमची दुखणी. किती झालं तर परक्या गावाची पोर तू. हो, पण मी आता याच गावातली आहे. मग का गेलीस गावाच्या विरोधात? नाही, माझं ऐकून तरी. काही ऐकायचं नाही मला. गावची सून म्हणून काय बोललो नाही मी. तुझ्या जागी माझी पोरगी असती तर हकलवून लावलं असतं तिला. आबा म्हणाले होते राजकारणात छोटीशी चूक पण खूप महागात पडू शकते. कळत नकळत मी गावकऱ्यांचं मन दुखावलंय. त्यांची माफी मागायची असेल तर आता एकच पर्याय दिसतोय, निवडणुकीतून माघार.